आजच्या लेक्चरमध्ये आपण वर्क, एनर्जी अँड पॉवर या संदर्भात डिस्कस करणार आहोत. आता लास्ट लेक्चरमध्ये आपण फोर्स बद्दल बोललो होतो, बरोबर? आणि फोर्स आपण जे सूत्र पाहिलं होतं तर ते सूत्र होतं मास इंटू ऍक्सिलरेशन, बरोबर? त्यानंतर वेट जे आहे, वेट आणि मास यांचा संबंध आपण पाहिला होता. वेट हे एक प्रकारचं काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि मासला जर आपण ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी न जर मल्टिप्लाय केलं तर काय निघतं, वेट. हे आपण लर्न केलं होतं. आणि यामध्ये अर्थची जी ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे त्याची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही व्हॅल्यू अर्थच्या सरफेसवरची व्हॅल्यू आहे, बरोबर? हे आपण लर्न केलेलं आहे. आता वर्क कार्य काय आहे तर पहा, when a force causes displacement of in an object work is said to be done. म्हणजे जेव्हा एखादा फोर्स म्हणजे एखादा बल, फोर्सला काय म्हणलो आपण, पुल किंवा पुश, है ना, ढकलणे किंवा ओढणे. तर पुल किंवा पुश अर्थातच फोर्स हा वस्तूमध्ये काय घडून आणत असेल, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे त्याचं स्थान बदलत असेल, त्याची पोझिशन बदलत असेल तर निश्चितच अशा वेळेस त्या वस्तूवर काय घडलं, वर्क, ज्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, कार्य घडलं असं म्हणतो. आता या वर्कचा फॉर्म्युला आहे W इज इक्वल टू F इंटू S, ज्यामध्ये तुम्हाला माहित आहे की वर्क डन साठी कोणतं चिन्ह आपण वापरलं, WF हे कशासाठी आहे, फोर्स, आणि S हे आहे डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. आता इन द डायरेक्शन म्हणजे काय माहितीये का, हे सूत्र केव्हा अप्लिकेबल आहे, समजा ही वस्तू आहे, हा बॉल आहे, तर बॉलवर लावला गेलेला जो फोर्स आहे त्या फोर्सला काय म्हणू आपण, F. आणि वस्तूचं होणारं जे डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे विस्थापन, हे दोन्ही जर एकाच दिशेमध्ये असतील, हे दोन्ही जर एकाच दिशेमध्ये असतील तर हा फॉर्म्युला अप्लिकेबल आहे, W इज इक्वल टू Fs. येते लक्षात? कारण तसं जर नसेल तर त्यासाठी एक वेगळा फॉर्म्युला आहे पहा, तो फॉर्म्युला आहे W इज इक्वल टू Fs cos थीटा. म्हणजे हे एक विशिष्ट प्रकारची भूमिती आहे ज्याला ट्रायग्नोमेट्री म्हणतो. काय म्हणतो आपण, ट्रायग्नोमेट्री म्हणजे त्रिकोणमिती. काय म्हणतो त्याला आपण, त्रिकोणमिती. म्हणजे यामध्ये एक लक्षात घ्या की हा जो थीटा आहे ना, हा एक विशिष्ट प्रकारचा अँगल आहे आणि त्याच्या ट्रायग्नोमेट्रिक व्हॅल्यू या अँगल नुसार बदलत जातात, बरोबर? सध्या आपण असं कन्सिडर केलं आहे की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यामधला जो अँगल आहे त्या अँगलला आपण थीटा कन्सिडर केलं, तो अँगल 0° आहे. किती आहे, 0° आहे असं आपण गृहीत धरायलो. 0° आहे याचा अर्थ काय आहे, की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन्ही एकाच दिशेला आहे, बरोबर? मग ते दोन्ही एकाच दिशेत आहे म्हणून त्या दोन्ही मधला जो कोन आहे तो किती अंशाचा आहे, 0°. आणि तुमच्या माहितीच तो एक सांगतो की हा जो कॉस आहे ना, कॉस जर आपण 0° घेतला तर कॉस 0° ची व्हॅल्यू होते 1. किती होते व्हॅल्यू, 1. आता मला सांगा, वरचा फॉर्म्युला आहे W इज इक्वल टू Fs cos थीटा. cos 0 ची व्हॅल्यू आहे, तुम्ही त्याला 1 ने गुणा, उत्तर काय येतं, W इज इक्वल टू Fs. आला का हा फॉर्म्युला? म्हणजे हा फॉर्म्युला केव्हा अप्लिकेबल आहे, जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यामधला कोन किती अंशाचा असेल, 0° असेल. म्हणजे वस्तूचं विस्थापन आणि बलाची दिशा, फोर्सची डायरेक्शन हे सेम असतील, एकाच दिशेत असतील. 0° जर असेल तरच हा फॉर्म्युला आपण अप्लिकेबल करायचा, W इज इक्वल टू Fs. आणि अँगल जर बदलला तर याच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज असतात पहा, त्या व्हॅल्यूज तुमच्या माहितीच मी तुम्हाला सांगू शकतो तुमच्या इन्फॉर्मेशन साठी. पहा, त्यामध्ये जर आपण cos 30 घेतला, किती घेतला, cos 30° म्हणजे 30° जर असेल, ओके,
तर त्यावेळेस जी व्हॅल्यू आहे ना ती आहे √3/2. त्यानंतर cos 45 डिग्री घेतला त्याची व्हॅल्यू आहे 1/√2. त्यानंतर cos 60 जर घेतला आपण डिग्री तर त्याची व्हॅल्यू आहे 1/2. त्यानंतर आणखी जर व्हॅल्यू सांगायची असतील तर cos 90 डिग्री जर असेल तर व्हॅल्यू असते 0. किती असते 0. ठीक आहे लक्षात. आणि cos 180 जर असेल 180 अंश तर त्याची व्हॅल्यू किती असते -1. म्हणजे किती अंशामध्ये किती अंशचा कोण तयार होईल कशामध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये त्यावरून ट्रायग्नोमेट्रीची व्हॅल्यू बदलत जाते. बरोबर. मग ह्या व्हॅल्यू बदलल्या तर मूळ सूत्रामध्ये सुद्धा काय येणार आहे बदल येणार आहे. फक्त तुमच्या माहितीच तो सांगितलं. ओके. त्यानंतर आता आपण बोलूया युनिट बद्दल. आता इथे जर पाहिलं ना आपण सूत्र आहे W = Fs. आता मला सांगा फोर्स कशामध्ये मोजतो बरं आपण न्यूटन मध्ये. कशामध्ये मोजतो न्यूटन मध्ये. गुणिले डिस्प्लेसमेंट हे कशामध्ये मोजतो आपण मीटर मध्ये. मग n गुणिले m जे आहे त्याचा अर्थ काय झाला न्यूटन मीटर. मग आता जे SI युनिट आहे ते या काय यायला पाहिजे होतं न्यूटन मीटर यायला पाहिजे होतं. बरोबर ना. कारण फोर्स गुणिले डिस्प्लेसमेंट. फोर्स कशामध्ये मोजायलो न्यूटन मध्ये. डिस्प्लेसमेंट कशामध्ये मोजायलो मीटर मध्ये. न्यूटन गुणिले मीटर. मग याचा एकक काय पाहिजे होता न्यूटन मीटर. तर तोच आहे पण त्याला एक नाव आहे सेपरेट. न्यूटन मीटरच्या ऐवजी जूल नावाचे शास्त्रज्ञ आहेत तर त्यांच्या नावानुसार आपण त्या एककाला काय नाव दिलं आहे जूल. आणि म्हणून जर तुम्हाला कोणी विचारलं की वरचं SI युनिट काय तर तुम्ही दोन्ही सांगू शकता. वरचं SI युनिट जूल सुद्धा आहे आणि जूललाच काय म्हणतो आपण न्यूटन मीटर. जसं काल आपण पाहिलं होतं पहा जे न्यूटन आहे न्यूटन काय होता किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर. या एककाच्या ऐवजी आपण काय वापरला होता n वापरला होता न्यूटन. तसंच न्यूटन मीटरच्या ऐवजी आपल्याला काय वापरता येतं जूल हे एकक वॉल्ससाठी वापरता येतं. आणि वर्क डन संदर्भात एक गोष्ट लक्षात आली की W Fs हे जे आपण घेतलं तर डिस्प्लेसमेंट आपल्याला कसं पाहिजे इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांची डायरेक्शन सेम असेल तरच हा फॉर्म्युला आहे. जर त्यांच्यामध्ये विशिष्ट कोन तयार होत असेल तर त्यासाठी फॉर्म्युला कोणता वापरायचा W Fs cos थीटा. मग थीटा किती दिलेला आहे त्यावरून तुम्ही किंमत टाकणार. जसं की इथं 0 असेल तेव्हा मी 1 घेतला. जर cos 30 असेल त्याची व्हॅल्यू किती घेणार तुम्ही √3/2. त्या पद्धतीने वेगवेगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला काढून दिलेल्या आहेत. ओके. जेव्हा आपण हायर लेवलचे प्रॉब्लेम घेऊ ना तेव्हा आपण त्या व्हॅल्यूजचा वापर करू. ठीक आहे. आता पुढे चलो. त्यानंतर आहे कंडिशन फॉर वर्क डन. आता वर्क डन साठी काही कंडिशन्स आहेत त्या कंडिशनचा आपण विचार करू. पहिल्यांदा फोर्स मस्ट ऍक्ट ऑन द ऑब्जेक्ट. सर्वात पहिली कंडिशन जर कोणती असेल तर काय सांगितलं त्यांनी फोर्स जे आहे ते ऑब्जेक्टवर घडलं पाहिजे. जर फोर्स 0 असेल तर वर्क डन होईल का नाही. लक्षात ठेवा इफ F = 0 फोर्स जर 0 असेल तर मला सांगा सूत्र काय पाहिलं आपण W Fs. F ची किंमत 0 टाका. 0 ला कोणत्याही संख्येनं गुणलं तर उत्तर काय येतं 0. म्हणजे याचा अर्थ फोर्स जर 0 असेल तर वर्क डन सुद्धा काय येतं 0च येतं. त्यानंतर सेकंड केस आहे पहा ऑब्जेक्ट मस्ट मूव्ह. पहा म्हणजे वर्क डन घडण्यासाठी ऑब्जेक्ट काय होणे आवश्यक आहे मूव्ह म्हणजे त्याची हालचाल होणे आवश्यक आहे. डिस्प्लेसमेंट शुड ऑकर. वस्तू जागेवर हललीच नाही तर वर्क डन होईल का नाही. पहा डिस्प्लेसमेंट साठी कोणतं चिन्ह वापरलं आपण S. आता जर S 0 असेल तर आपलं सूत्र आहे W Fs. पहा F गुणिले S ची किंमत 0 टाका तर वर्क डन
अर्थ काय झाला की जर डिस्प्लेसमेंटच नाही घडलं तर वर्क डन सुद्धा किती येणार 0च येणार. त्यानंतर वर्क डनचे काही एक्झाम्पल आहेत ते आपण समजून घेऊ. पहिला आहे पुशिंग अ कार्ट, एखादी गाडी आपण ढकलत असू, पुश हे सुद्धा काय आहे फोर्स. लिफ्टिंग अ बॅग, एखादी बॅग आपण लिफ्ट करायलो तर काय करायलो, बॅग उचलताना फोर्स पण लावायला आणि वस्तूचं विस्थापन पण व्हायला, डिस्प्लेसमेंट दॅट पॉइंट. या ठिकाणी काय घडलं वर्क डन. किकिंग अ फुटबॉल, फुटबॉल ऑटोमॅटिक तो दूर जाणार नाही, आपण त्याच्यावर काय लावणार फोर्स, फोर्स लावल्याने काय होणार डिस्प्लेसमेंट घडणार. म्हणजे अशा केस मध्ये सुद्धा काय घडलं वर्क डन घडलं. क्लिअर. त्यानंतर काही केसेस आहे की ज्यामध्ये आपल्याला वर्कचे 3 टाईप बघायचे. कोणते कोणते, पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्क. बरोबर. आता पॉझिटिव्ह वर्क केव्हा आहे पहा, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इन सेम डायरेक्शन. आता सांगितलं दोन्ही जर एका दिशेमध्ये आहे तर थीटा त्यामधला किती येतो 0 डिग्री. किती येतो 0 डिग्री. आणि थीटा 0 डिग्री असताना तुम्हाला माहित आहे की मी सूत्र सांगितलं होतं W इज इक्वल टू Fs cos थीटा पार Fs ला Fs cos थीटा 0 आहे. cos 0 ची व्हॅल्यू किती सांगितली बरं तुम्हाला, किती सांगितली 1. किती सांगितली 1. मग 1 ने आपण जर या ठिकाणी मल्टिप्लाय केलं तर शेवटी W चा फॉर्म्युला काय आला Fs आला का Fs. म्हणजे याचा अर्थ वर्क डन हे पॉझिटिव्ह, हे उत्तर पॉझिटिव्ह आलं का, इथे निगेटिव्ह आलं का नाही, 0 आलं का नाही. म्हणजे जेव्हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे एकाच दिशेमध्ये असतात तेव्हा फोर्स हे कसं घडतं पॉझिटिव्ह. कसं घडतं पॉझिटिव्ह वर्क डन असतं ते. निगेटिव्ह वर्क डन केव्हा, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन ऑपोजिट डायरेक्शन. आता पहा पहिल्या केस मध्ये जी फोर्सची डायरेक्शन होती तीच डायरेक्शन कोणाची होती डिस्प्लेसमेंटची, म्हणून अँगल किती घेतला होता आपण 0. आता असं झालं की हे आहे फोर्सची डायरेक्शन, हे आहे फोर्सची डायरेक्शन आणि हे आहे डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन. तर मला सांगा आता या दोघांमध्ये किती अंशाचा कोन झाला बरं 180 अंशाचा कोन झाला. आताच थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला cos 180 ची व्हॅल्यू दिली. किती आहे बरं किती आहे cos 180 ची व्हॅल्यू -1. आता पहा आता निगेटिव्ह वर्क डन मध्ये आपल्याला ती व्हॅल्यू काय करायची आहे थोडीशी चेक करायची आहे. मूळ सूत्र काय आपलं W इज इक्वल टू Fs cos थीटा. Fs ला Fs. आता अँगल किती डिग्रीचा आहे 180. किती आहे 180 डिग्री इज इक्वल टू Fs. आता सांगा cos 180 ची व्हॅल्यू किती सांगितली मी तुम्हाला -1. मग -1 ने जर Fs ला गुणलं तर उत्तर काय आलं -Fs. काय आलं म्हणजे कोणतं वर्क झालं हे निगेटिव्ह. लक्षात आलं. मग निगेटिव्ह का झालं बरं, कारण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे कसे होते अपोजिट, विरुद्ध दिशेला जर असेल तो वर्क डन हे कसं असतं निगेटिव्ह, म्हणून इथं मायनस चिन्ह आलं. W इज इक्वल टू काय आलं -Fs. त्यानंतर आहे झिरो वर्क डन केव्हा होतं. पहिली कंडिशन काय आहे नो डिस्प्लेसमेंट ऑकर. आता सांगितलं की S जर 0 असेल, डिस्प्लेसमेंट जर 0 असेल तर आता वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे Fs F गुणिले 0 बरोबर काय झालं 0. म्हणजे जर डिस्प्लेसमेंट 0 असेल तर वर्क डन सुद्धा काय येतं 0. ही झाली पहिली कंडिशन. दुसरी फोर्स परपेंडिक्युलर टू मोशन. आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अर्थातच मोशन हे एकमेकांना किती परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे लंब. परपेंडिक्युलर म्हणजे काय लंब. जेव्हा ते लंब आहे तेव्हा त्यांचं अँगल किती डिग्रीचा आहे 90 डिग्रीचा आहे. जसं की पहा आता समजा x ऍक्सिस ला आपण डिस्प्लेसमेंट दाखवलं आणि फोर्स कुठे आहे y ऍक्सिस ला. केव्हा असं झालं
की फोर्स एक्स ऍक्सिसला आहे आणि डिस्प्लेसमेंट आहे वाय ऍक्सिसला. आता मला सांगा या दोघांना अँगल किती डिग्रीचा आहे 90 डिग्री. आता आपल्याला cos 90 ची व्हॅल्यू पाहिजे. कशाची? cos 90 ची. पुन्हा एकदा आपण रिटर्न जाऊ आणि cos 90 ची व्हॅल्यू पाहू. cos 90 ची व्हॅल्यू किती बरं सांगायचं? किती आहे 0. ती व्हॅल्यू आता लक्षात ठेवा. cos 90 ची व्हॅल्यू किती आहे 0. त्या व्हॅल्यूचा आपल्याला वापर करायचा आहे. आता आपलं मूळ सूत्र आहे W is equal to Fs cos theta. Fs ला Fs घेतो मी cos theta. cos किती डिग्रीचा आहे आता 90. cos 90 ची व्हॅल्यू किती आहे बरं 0. 0 ला कोणत्याही संख्येने गुणलं तर उत्तर काय येतं 0. याचा अर्थ जेव्हाही फोर्स आणि मोशन अर्थातच डिस्प्लेसमेंट हे एकमेकांना काय असतील परपेंडिक्युलर म्हणजे त्या दोघांमधला कोन किती अंशाचा असेल 90 अंशाचा असेल तेव्हा वर्क डन हे किती येतं 0 येतं. तर ही आहे वर्क डन संदर्भातली डिटेल इन्फॉर्मेशन. ओके.